एक महत्त्वाची बातमी आहे। पोलीस अधिकाऱ्यानं एका शिवसेना पदाधिकाऱ्यावर चाकू हल्ला केल्याची माहिती समोर येते। पोलीस अधिकाऱ्यानं शिवसेना अधिकाऱ्यावर चाकू हल्ला केल्याची ही धक्कादायक बातमी आहे। शिवसेना उपविभाग प्रमुख विकास नरवडे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले आहेत। अंतर्गत वादातून हा जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती मिळते। शिवसेना पदाधिकाऱ्याच्या घरातील तिघे जण या हल्ल्यात जखमी झाल्याची धक्कादायक माहिती आहे। पोलीस अधिकाऱ्यानं शिवसेना पदाधिकाऱ्यावर चाकू हल्ला केला। शिवसेना उपविभाग प्रमुख विकास नरवडे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले। अंतर्गत वादातून जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती आहे। छत्रपती संभाजीनगरमधील ही घटना आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, नेमकी काय भांडणं होती, काय वाद होता जो थेट चाकू हल्ल्यापर्यंत पोहोचलाय? नक्कीच प्राथमिक माहितीनुसार जर पाहिलं तर आरोपी आणि त्याचबरोबर शिवसेना उपप्रमुख नरवडे हे दोघे जे आहेत ते एकाच बिल्डिंग मध्ये राहत होते आणि सतत त्यांच्या गाडी पार्किंग वरून जे आहे ते वाद होत असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। रात्री 11 वाजे दरम्यान पाहिलं तर हे दोघे जण जे आहेत ते गाडी पार्किंगच्या वादावरून या दोघांमध्ये वाद झाला। त्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याने थेट शिवसेनेचा जो सत्ताधारी आहे विकास नरवडे याच्यावरती चाकूने हल्ला केल्याचं पाहायला मिळालं। यामध्ये शिवसेना प्रमुख उपप्रमुख अनेक त्याच्या घरातील तिघे जण जे आहेत ते देखील गंभीर जखमी झाल्याची माहिती जी आहे ती समोर आली आहे। आता सध्या यांच्यावरती शासकीय रुग्णालयामध्ये जे आहे ते उपचार सुरू आहेत। मात्र गाडीच्या पार्किंग मध्ये सततने वाद होत होता आणि या वादामध्ये संपूर्ण घटना जी आहे ती घडून आल्याची माहिती जी आहे ती आता सूत्रांनी दिलेली आहे। जी विजय, या संदर्भात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे का? संबंधित पदाधिकाऱ्याने किंवा कुटुंबियांकडून तक्रार देण्यात आली आहे का? पर्यंत जर बघितलं तर संबंधित शिवसेना उपप्रमुख नरवडे याच्या कुटुंबाकडून याबाबतीत तक्रार देण्यात आलेली आहे आणि सदरी पोलीस अधिकाऱ्याविरोधात आता गुन्हा देखील दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती। मात्र उशिरापर्यंत हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते सुरू होतं आणि घटनास्थळी जे आहे ते पोलीस देखील दाखल झाले होते। आता सदरी पोलीस कर्मचाऱ्याला या पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेलं आहे, त्याची देखील चौकशी सध्या करत असल्याची माहिती मिळत आहे आणि त्यामुळे आता याबाबतीत आता अद्यापही गुन्हा दाखल झाला नाही। मात्र आज शिवसेना उपप्रमुख हे याबाबतीत गुन्हा दाखल करणार आहेत। जी विजय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।